प्रणाम आत्मवंदन युनिक रेखीपद विथ रुपाली पाठकमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, अपरा एकादशी. प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात. प्रत्येक मासामध्ये 2 एकादशी येतात. एक शुक्ल पक्ष आणि दुसरी कृष्ण पक्षात. आता ही कृष्ण पक्षातली एकादशी म्हणजेच अपरा एकादशी. याविषयी आपण रेखी आणि अध्यात्मामध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर एकादशीचे व्रत करणे जमत नसेल तरी काही हरकत नाही. केवळ तुम्ही या दिवशी कथा श्रवण केली आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा मनोभावे श्रद्धापूर्वक जप केला तरीही तुम्हाला त्याचे फल प्राप्त होते. म्हणजेच कोणती गोष्ट करताना त्यामध्ये भक्ती आणि श्रद्धा अतिशय महत्त्वाची आहे, तरच ती साध्य होते. मनपूर्वक केलेली कोणतेही उपास व्रत वैकल्य हे सहज साध्य होतात, परंतु त्यामध्ये स्वार्थ नसावा. भगवंत हा भक्तीचा भुकेला आहे. तो भक्ती करणाऱ्या प्रत्येकाला तो प्राप्त होतो. कसा तो पहा. तुमच्याकडे पैसा धनसंपत्ती आहे, तुम्ही पूजा करता, खर्च करता, याचा अर्थ तुम्ही भगवंताला खरेदी करू पाहता का? नाही. तर भगवंताला खरेदी करणारी संपत्ती या पृथ्वीवर अजून निर्माण झाली नाही. अहो, साधा मनुष्य देह आपला, ही यामध्ये बनणारे रक्त श्वास हे देखील मानव निर्माण करू शकत नाही. आपल्या मानवांमध्ये असणारे अनेक रक्तांचे ग्रुप आहेत, पण तो रक्त निर्माण करणारा परमात्मा एकच आहे. त्या परमात्म्याला साध्य करण्यासाठी आपल्या धर्मपुराणांमध्ये अनेक मार्ग सांगितले. त्यापैकी श्रद्धा, भक्ती, नवविधा भक्ती आणि आपण जे उपवास करतो ती. असेच एक एकादशी. एकादशी ही भगवान विष्णूंची कन्या आहे. तिचे स्मरण म्हणून प्रत्येक वारकरी हे व्रत अतिशय आदराने भगवंताला ध्यानी मणी चित्ती ठेवून करत असतो, तरच हा व्रत सफल होतो. चला तर रेखी आणि अध्यात्मामध्ये एकादशीचे महात्म्य जाणून घेऊया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, अपरा एकादशी ही मोठमोठ्या पातकांपासून मुक्ती देते आणि अगाध धनलाभ करविते, अगाध पुण्यलाभ करविते. सोबतच हृदयात भगवत प्रीती जागृत करण्याची संधी प्रदान करते. हिच्याविषयी पद्मपुराणांमध्ये सांगण्यात आले आहे. युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, जनार्दन, वैशाख मासाच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीचे नाव काय? तेव्हा तिचे महात्म्य काय आहे? प्रभू, मला याविषयी सांगण्याची कृपा करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिर, सर्व लोकांच्या हितासाठी खूप उत्तम गोष्ट विचारली आहेस. राजेंद्र, वैशाख मासाच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीचे नाव आहे अपरा एकादशी. ही खूप पुण्य प्रदान करणारी, मोठमोठ्या पातकांचा नाश करणारी आणि भगवान श्रीहरीमध्ये प्रीती करविणारी आहे. ब्रह्महत्येच्या पापाने दबलेला, गर्भस्थ शिशूला मारणारा, परनिंदक तसेच परस्त्री, लंपट पुरुषही अपरा एकादशीच्या व्रताने निश्चितच पापरहित म्हणजे पापमुक्त होतो. जो खोटी साक्ष देतो, ज्ञान नसतानाही नक्षत्रांची गणना करतो आणि कूटनीतीने आयुर्वेदाचा ज्ञाता बनून वैद्यांचे काम करतो, हे सर्व नरकात निवास करणारे प्राणी आहेत. परंतु अपरा एकादशीच्या सेवनाने म्हणजेच व्रताने हे सुद्धा पापरहित होतात. जर एखादा क्षत्रिय आपल्या शास्त्र धर्माचा परित्याग करून युद्धातून पळून जात असेल तर तो क्षत्रियोचित धर्मापासून भ्रष्ट झाल्यामुळे घोर नरकात पडतो. जो शिष्य विद्या प्राप्त
करून स्वतःच गुरुनिंदा करतो, तो सुद्धा महापातकांनी युक्त होऊन भयंकर नरकात पडतो. परंतु अपरा एकादशीच्या व्रताने असे मनुष्य देखील सद्गतीला प्राप्त होतात. पहा, हे जे पाप आहे उच्च कोटीचे असे पाप जे मी आत्ता सांगितले ते पाप, त्याचे प्रायचित्त या व्रताने नक्कीच होईल. परंतु जर कुणी असे आहे की पाप या भावाने करत राहील की आता तर असे दुष्कृत्य करून घेतो, पाप करून घेतो, नंतर एकादशीचे व्रत करून याचे प्रायचित्त करेन, तर तो पापमुक्त होणार नाही. कारण केलेली चूक पुन्हा न करणे हेच प्रत्येक दोषाचे मुख्य प्रायचित्त आहे. बाकी सर्व गौण प्रायचित्ते आहेत. माघ मासाचा सूर्य मकर राशीत असेल त्यावेळी प्रयागमध्ये स्नान केल्याने जे पुण्य होते, काशीमध्ये शिवरात्रीचे व्रत जागरण जप व स्नानाने जे पुण्य होते, गयत पिंडदान केल्याने पितरांना तृप्ती मिळते आणि पितरांच्या तृप्तीने पुण्यवान मनुष्य जी पुण्यमय उच्चता गाठतो. बृहस्पती म्हणजेच गुरु सिंह राशीत स्थित झाल्यावर गोदावरी नाशिकमध्ये स्नान केल्याने जे पुण्य होते, बद्रिकाश्रमाच्या यात्रेच्या वेळी केदारनाथच्या दर्शनाने आणि बद्री तीर्थाच्या सेवनाने जे पुण्य होते, सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात स्नान जप यज्ञ व दान केल्याने जे फळ मिळते, तेच फळ अपरा एकादशीच्या व्रताने प्राप्त होते. अपरा एकादशीचे महात्म्य वाचल्याने अथवा ऐकल्याने सहस्र गोदानाचे फळ प्राप्त होते. अशी ही दिव्य अशी दुर्लभ एकादशी. सर्वांना अपरा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. पुन्हा भेटूया.